सती करून टाकते. नमस्कार, मी तुमचा गौरव शामकुले. सध्या आपण मूळच्या रेल्वे गेटवर आहे आणि इथं मोठे मोठे भोगदाडा पडले एवढे. हे आता 2 महिने झाले बुजवले होते आणि ते जसेचे तसे झाले आहे. गाड्याचे चेंबर फुट आहे, गाड्याचे खालचे चेंबर, आणि कोणी ॲक्सिडेंट होतो पडत आहे तरी कोणी राजकीय लक्ष देत नाही. रेल्वे विभागाचं काम आहे. हे इथून एवढं हे रेल्वेकडे येते आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्गाकडे अजिबात लक्ष देत नाही. अजिबात कोणी लक्ष देत नाही. शेवटी आता मी विचार केला की मी माझी स्वतःची JCB आणू आणि इथला मटेरियल काढून हे बुजवण्याचं काम करण्याचा. कारण की दोन्ही साईडनं पाणी भरल्यावर काही दिसत नाही. रेल्वेला विनंती करतो की 2-3 दिवसात हे गड्डे बुजवा. तर त्या गड्ड्यातून आम्हाला तर शेवटी उपाय नाही आहे की बसा लागेल. तो रेल्वे गेटवाला आला त्याला आपण विचारू का काय परिस्थिती आहे, गड्डे बुजवणार आहे का नाही, तर कोणत्या अधिकाऱ्याला जाऊन भेटा लागेल अशी परिस्थिती या गड्ड्यात आहे. असे मोठे मोठे पुरे असे गड्डे आता पहा. ह्याच्यात बसण्याला आहे का झोपण्याला आहे का गड्डा तयार झाला आहे. म्हणजे काय सांगावं, एवढे निर्लज्ज. चंद्रपूर रोड तर पुरी ऐशी तैशी होणार. कारण रात्री मी गेलो तर गाडीची घडंग धडंग आवाज येते. एक जण मरण पावला. थोडीशी त्याची लाज लाका आणि हे गड्डे लवकरात लवकर बुजवा अशी मी विनंती करता. कारण की जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येते. आता हे तर शेवटी रेल्वे प्रशासनाकडे येते. पण रेल्वेनं लवकरात लवकर काम करावा, नाहीतर मी स्वतःची JCB आणून हा माल भरतो. काही एवढा हे नाही आहे. आणि रेल्वे प्रशासन पण आपण एक निवेदन देऊ, नाहीतर निर्लज्ज सरकार आहेच आपल्याला माहीतच आहे. फोन कर रहा है ये नंबर. सर जी, वो खड्डे बहुत बड़े बड़े गिर गए हैं. 2 वाले पड़ रहे वहाँ पे. गाड़ी का रात को चेंबर भी फूट गया. मैं जा रहा था तो 9:30 बजे, तो किसी को ध्यान में नहीं आ रहा, कुछ नहीं. मीडिया वाले घूम के चले गए तब कोई ऐसा नहीं हुआ तो. हाँ सर, हाँ पर कुछ वहाँ पे थोड़ा मटेरियल अभी तो सर 2 महीना नहीं हुआ वो गड्ढे बुझा के गए. 4 महीना अभी तो अच्छा रास्ता बना था और ऐसे हालत है. वो ठेकेदार के जिसने भी बनाया उस पर भी FIR करना चाहिए, नहीं क्या? अब हाँ देखो सर, 1-2 दिन में करो, नहीं तो कि फिर हमको आगे वो गड्ढे में बैठना पड़ेगा. नहीं क्या? तो आपको आके निवेदन दे दूँ क्या करना? 1-2 दिन में हो जाएगा तो ठीक है, रुकते हैं, नहीं तो फिर हम आके आंदोलन करेंगे वहाँ पे. ठीक है, थोड़ा बोल दो उनको. नहीं तो मैं तो खुद का लाके मैं खुद भी बुझा सकता हूँ, इतना है मेरे में, नहीं क्या? हाँ ना मेरा खुद का JCB है. मैं खुद लाके वहाँ के निकाल के भी डाल सकता हूँ, उतना ये नहीं है, नहीं क्या? वो तो जो करते बैठेंगे अपने को कुछ ये नहीं है. हाँ ठीक है, पर उनको भी थोड़ा बोल दीजिए. ओके. ऐसा कुछ होता है तो मैं आपसे आके मिल लूंगा सर. ठीक है.
नहीं, मेरा खुद का है। आपके पास भी मेरा जेसीबी आता है विदर्भ नाम से। हाँ वही मैं बोल रहा हूँ। हाँ वहाँ पे मुरुम भी है, थोड़ा गिट्टी भी है, वो डाल के थोड़ा ये कर लेंगे वैसे। हाँ नहीं सर, कल मैं 8:30-9 बजे जा रहा था, एक गाड़ी 4 व्हीलर ने डाला छोटा। हाँ डेंजर है उसका, गाड़ी का चेम्बर फूट गया मेरे आगे। मुझे अच्छा नहीं लगा, और रात को चंद्रपुर जा रहा था। पता नहीं, अपन मूल वाले तो ठीक है, पर ऐसा थोड़ा नहीं करना चाहिए सर, ध्यान भी देना चाहिए नहीं क्या? ठीक है सर, ठीक है। मी स्टेशन मास्तरासोबत फोनवर बोललो, पण यांचं मेन ऑफिस आहे नागपूरच्या याच्यातच गड्डे त्यांच्या याच्यानं होऊ शकते असं त्यांना बोललं, पण त्यांची काय एवढी तत्परता वाटली नाही। त्यांनी इथूनच रिपोर्टिंग केली आहे। रेल्वेचं काम माहीत आहे कसं आहे, वेगळं काम आहे, पण रात्री तर जेवढे जे ॲक्सिडेंट झाले याचे जिम्मेदार रेल्वेच राहील। 2 दिवसात आपण आज नाही तर उद्या त्यांना निवेदन देऊ, निवेदनातून नाही झाले तर आपण स्वतः बुजवू। त्यांना मी सांगितलं की मी स्वतः येऊन बुजवू शकतो, कारण की लोकांचा जीव महत्त्वाचा आहे। पैसे तर आज उद्या मी कमवणारच आहोत, पण हे गड्डे जेवढे पडले आहेत त्याच्यातून जे 4 व्हीलरचे चेंबर फुटत आहे, 2 व्हीलरवाले पडत आहे, त्यांचा कुठेतरी जीव वाचल हे आमची टीमची अपेक्षा राहते। नाही बुजवले 2 दिवसात तुम्ही स्वतः आणून जेसीबीनं बुजवतो, आणि 2 दिवसात नाही बुजवले त्यांनी तर मागे आपण गड्ड्यात बसून आंदोलन करू। मी त्यांच्यासोबत फोनवरती बोललोच आहो, पण आमच्या राजकीय नेत्यांना मुलच्या कुठेतरी बोललं पाहिजे असं मला वाटतं। फक्त बॅनरपुरती मर्यादित न राहता जे मूलभूत प्रश्न आहे ते पण सुटले पाहिजे।